नमस्कार मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की वाचन हे भाषा विषयाचं मूलभूत कौशल्य आहे आणि अतिशय महत्त्वपूर्ण कौशल्य आहे आणि म्हणूनच आपल्याला भाषा विषयाचं वाचन कौशल्य हे अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेणं गरजेचं आहे. जोपर्यंत वाचन परिपूर्ण होत नाही तोपर्यंत पुढचं कौशल्य आपण पूर्ण करू शकत नाही. इयत्ता दुसरीचा विचार करता आपल्याला असं लक्षात येईल की मुलांचा हा वयोगट छोटा असतो आणि या वयोगटामध्ये मुलांना वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी आपल्याला परिचित गोष्टीकडून अपरिचित गोष्टींकडे न्यावं लागतं. छोटे छोटे बारकावे त्यातील जाणून घ्यावे लागतात. मुले कुठे चुका करतात, कुठे त्यांना अडचण येत आहे, त्याचा शोध आपल्याला घ्यायचा असतो. वाचन कौशल्य सुलभ होण्यासाठी अनेक चित्रांचा, त्यांना परिचित असलेल्या गोष्टींचा संग्रह आपल्याजवळ असावा लागतो आणि त्या अनुषंगाने वाचन आपण मुलांचं घेऊ शकतो. इयत्ता दुसरी स्तर क्रमांक 10 परिचित अपरिचित मजकुरात रस घेतात आणि अर्थ समजून घेण्यासाठी विविध युक्त्यांचा वापर करतात. या अध्ययन निष्पत्तीवर काम करीत असताना आपल्याला वाचन कौशल्य कसं विकसित करायचं आहे याचा आपण प्रयत्न करूया. चित्र आणि शब्दपट्ट्यांच्या साहाय्याने वाचनाचा आनंद घेऊया. आपण एक कृती घेणार आहे आणि त्या कृतीचं नाव आहे चला वाचूया शब्दांवरील वाक्य. ही कृती घेण्यासाठी आपण या टोपलीमध्ये काही शब्दपट्ट्या टाकलेल्या आहेत आणि ते शब्दपट्टी उचलून त्यावरील वाक्य मुलं वाचणार आहेत. तर सर्वप्रथम मी ज्येष्ठाला चिठ्ठी देते. बेटा चिठ्ठी काढ. वाच ती चिठ्ठी. काय आहे? पोपट. पोपट वाचला हिने. आता पोपटचं चित्र दाखव बेटा मला. बघा पोपट दिसतोय तुम्हाला पोपट. आता पोपटवरील वाक्य शोधा बरं. पोपट हिरवा असतो. पोपट हिरवा असतो. झालं वाक्य बरोबर. पोपट हिरवा असतो दिसतोय ना. हे शब्द आहे पोपट, पोपटाचं चित्र आणि त्यावरील वाक्य. वंश तू यातील एक चिठ्ठी उचल. सांग काय आहे ते. पक्षी. पक्षी. निम्रत मला पक्षी दाखव. हा आहे पक्षी. मग वंश मला सांग यामध्ये पक्ष्यावर तयार असलेलं वाक्य कोणतं सांग बरं. पक्षी आकाशात उडतो. खूप छान. पक्षी आकाशात उडतो. बरोबर वाचन केलं आहेस तू. यानंतर हिमांशू एक चिठ्ठी उचल पाहू. सांग काय आहे त्यामध्ये. मासा. मासा. आता ज्येष्ठा तू मला मासा दाखव. छान. ज्येष्ठाने मला मासा दाखवलेला आहे. आता हिमांशू चिठ्ठी दे माझ्याकडे आणि या माशावरील तयार वाक्य शोध कुठे आहे. मासा पाण्यात राहतो. अरे वा छान. पहा बघा हिमांशूने छान वाचलं ना. मासा पाण्यात राहतो. वंश आता एक चिठ्ठी उचल पाहू. सांग काय आहे ते. गाय. गाय. आता हिमांशू मला गाय दाखव. बघा आपल्याला हिमांशूने गाय दाखवलेली आहे ना. आता वंश तू गायीवर असलेलं वाक्य दाखव मला. चल वाचून दाखव बरं. गाय दूध देते. खूप छान. गाय दूध देते. बघा काय वाक्य आहे रे सगळ्यांनी सांगा. गाय दूध देते. गाय दूध देते. खूप छान. आता आपण जी कृती घेतलेली आहे की चित्राच्या रूपाने किंवा वाक्यपट्टीच्या साहाय्याने वाक्य वाचन. चित्र हे मुलांच्या परिचयाचे असतात. आजूबाजूला परिसरात त्या प्रत्यक्ष वस्तू मुले बघतात आणि त्या चित्राच्या रूपाने ओळखतात. म्हणून त्यांना वाचन सुलभ झालेलं आहे. असे असताना देखील आपल्या असं लक्षात आलं असेल की मुलं चुका कुठे करतात तर मुलं थोडी घाई करतात. तेव्हा आपण त्यांची ती चूक वेळीच दुरुस्त करून त्यावर त्यांना योग्य पद्धतीने वाचन करण्यास सांगण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. वाचन कौशल्याचा विकास करत असताना प्रत्येक कृतीतून त्यांचं वाचन कसं प्रगल्भ होईल, वाचन कसं वृद्धिंगत होईल याचा विचार करीत असताना विविध कृतींचा आधार घ्यावा लागतो. आपण आता दुसरी कृती घेणार आहे आणि त्या कृतीचं नाव आहे उचलूया पट्टी वाचूया वाक्य. आणि यासाठी मी काही वाचनपट्ट्या घेतलेल्या आहेत त्या टोपलीमध्ये आणि मी इथे प्रत्येकाला एक पट्टी उचलायला लावणार आहे आणि वाचायला लावणार आहे. तर सर्वप्रथम मी निम्रतला एक पट्टी उचलायला लावते. निम्रत पट्टी उचल. वाचन कर. साहिल चित्र काढतो. छान. काय वाचलं रे हिनी. साहिल चित्र काढतो. आता हिमांशू तू एक पट्टी उचल आणि वाचून दाखव बरं. आई लाडू कर. छान. ज्येष्ठा तू एक पट्टी उचल आणि वाच पाहू. विहान बासरी बाज. ज्येष्ठाने वाचताना थोडी चूक केलेली आहे. आला का लक्षात तुमच्या. काय केलंय तिने. बासरी बाजव म्हटलं. तर अशा प्रकारच्या चुका तुम्ही वाचनामध्ये करता तर त्या आपल्याला करायच्या नाही आहे. वाजव आहे. काय आहे. विहान बासरी वाजव.
ठीक आहे ज्येष्ठा, नंतर आपण बरोबर वाचून दाखव आता. विहान बासरी वाजव. हा, आता खूप छान. वंश, तू एक पट्टी उचल. हा, वाचून दाखव बरं. आंबा गोड आहे. हा, खूप छान. आता निम्रत, तू एक पट्टी उचल आणि वाचून दाखव बरं. पक्षी दाणे खातो. अरे वा, छान. बघा किती छान वाचलं. पक्षी दाणे खातो. छान. आता हिमांशू, तू एक पट्टी उचल आता. हा, वाचून दाखव बरं. नीता गाणे गाते. अरे वा, छान. बघा काय वाचलं त्यांनी. नीता गाणे गाते. बघा, असं छान छान वाचन आपल्याला करायचं आहे. जेव्हा पूर्णविराम येते, वाक्य पूर्ण झाल्यावर काय येत असतो? पूर्णविराम. आणि तेव्हा आपण थांबत असतो. पण वाचन करताना काय नाही करायची? घाई करायची नाही. तर शिक्षक मित्रांनो, आपल्या असं लक्षात आलं असेल की जेव्हा आपण अशा कृती घेतो तेव्हा त्या कृती घेत असताना त्यातले बारकावे आपल्या लक्षात आले पाहिजे. मुले कुठे चुका करतात, कुठे थांबतात, कुठे एखादा शब्द खूप लांब लचक वाचतात, तर कुठे एखादा शब्द खूप आखूड वाचतात. आणि ह्या चुका आपल्याला टाळण्यासाठी सलग आणि अस्खलित वाचन कसं करता येईल या दृष्टीने प्रयत्न आपल्याला करायचा आहे. आणि यानंतर आपण तिसरी कृती घेत आहोत, आनंददायी गीत वाचनाची. आता तुम्हाला माहित असेल की वाचनामध्ये विशिष्ट आरोह अवरोह येतो. चाल, ताल आणि लय या गोष्टींचा अंतर्भाव वाचनामध्ये होतो. गद्य आणि पद्य या दोन्हींचा विचार आपण भाषा विषयात करत असतो. पद्यात आणि गद्यात सुद्धा मुलांचं वाचन घेणं अपेक्षित आहे. आणि म्हणून यासाठी आपण एक तिसरी कृती घेऊया आणि त्या कृतीचं नाव आहे चला वाचूया आनंद गीत. आणि आनंद गीत वाचण्यासाठी मी एक पट्टी तयार केलेली आहे आणि त्या पट्टीचं वाचन ताल आणि लयीमध्ये आपण घेणार आहोत. या कृतीच्या आधारे विशिष्ट ताल आणि लयीमध्ये कसं वाचन करायचं हे आपल्या लक्षात येईल आणि म्हणून आपण ही कृती घेणार आहोत. निम्रत, वाचून दाखव बेटा. टप 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 पाऊस पाणी, भर 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 गाते गाणी, झुड 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 वाहत आले, सर 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 भरते नाले, झर 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 झाडे भिजली, सड 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 पाने हसली, टप 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 पाऊस पाणी, चला गाऊआ पाऊस गाणी, चला गाऊआ पाऊस गाणी. वाचन कौशल्याचा विकास करत असताना केवळ वाक्याचा किंवा केवळ शब्दांचा विचार करून चालणार नाही, तर आपल्याला ताल आणि लय याचा सुद्धा विचार करण्यासाठी अशा प्रकारचं वाचन घेणं अपेक्षित आहे. आणि अशा प्रकारे वाचन घेतल्यानंतर मुलांना प्रत्येक गोष्टीचं, प्रत्येक आशयाचं वाचन चांगल्या पद्धतीने करता येणार आहे. आणि म्हणून अशा विविध कृतींच्या साहाय्याने आपण वाचन कौशल्याचा चांगल्या पद्धतीने विकास करू शकतो. आणि यासाठी या तीनही कृती आपण इथे घेतलेल्या आहे. पुढील तासिकेत आपण आणखी नवीन आणि छान अशा कृती घेऊन येणार आहोत. त्या दृष्टीने आपल्याला छान अशी तयारी पण करायची असते. साहित्याचा वापर करायचा असतो. त्या साहित्याच्या आधारे विविध कृती आपण पुढील तासिकेत घेऊन येऊया आणि छान असं मुलांच्या माध्यमातून वाचन करूया आणि वाचनाचा आनंद घेऊया. तोपर्यंत धन्यवाद.